EMI भरत आहात ही एक चूक तुम्हाला पडू शकते 15 लाखांनी महाग. कसे तर ते आजच्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा. सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला. घर खरेदी करणे हे प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबांचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुतांश लोक 20 ते 30 वर्षांच्या कालावधीसाठी होम लोन घेतात. अनेक जण वेळेवर EMI भरत असल्यामुळे आपण योग्य आर्थिक निर्णय घेतला आहे असे समजतात, पण प्रत्यक्षात लाखो रुपये अतिरिक्त व्याज भरावे लागण्यामागे एक मोठी चूक कारणीभूत असते. ती म्हणजे उत्पन्न वाढल्यानंतरही अनेक वर्षे EMI किंवा पार्ट पेमेंट मध्ये कोणताही बदल न करणे. अनेकांचे पगार दरवर्षी वाढतात, बोनस मिळतो, पण होम लोनची EMI मात्र वर्षानुवर्षे तशीच राहते. यामुळे कर्जाचा कालावधी कमी होत नाही आणि बँकेला मोठ्या प्रमाणात अतिरिक्त व्याज द्यावे लागते. ही चूक नेमकी कशी महाग पडते तर समजा एखाद्या व्यक्तीने 50 लाख रुपयांचे होम लोन 20 वर्षांसाठी 8.5% व्याजदराने घेतले आहे. अशा परिस्थितीत त्याची मासिक EMI सुमारे 43,400 असू शकते. 20 वर्षांच्या कालावधीत तो मूळ कर्जासोबत जवळपास 54 लाखापेक्षा अधिक व्याज भरू शकतो. आता समजा त्याने प्रत्येक वर्षी फक्त 2,000 ने EMI वाढवली किंवा बोनस मधून नियमित पार्ट पेमेंट केले. अशा वेळी कर्जाचा कालावधी काही वर्षांनी कमी होऊ शकतो आणि एकूण व्याजदरात 10 ते 15 लाख रुपये किंवा त्याहून अधिक बचत होण्याची शक्यता असते. प्रत्यक्ष बचत कर्जाची रक्कम, व्याजदर, कालावधी आणि पार्ट पेमेंटच्या वेळेनुसार बदलू शकते. व्याज जास्त का भरावे लागते? होम लोनच्या सुरुवातीच्या काही वर्षात EMI मधील मोठा हिस्सा व्याजासाठी जातो, तर मूळ रक्कम फार कमी होतो. म्हणूनच सुरुवातीच्या काळात केलेले पार्ट पेमेंट किंवा EMI वाढवणे अधिक फायदेशीर ठरते. जितके लवकर अतिरिक्त रक्कम भराल तितके भविष्यातील व्याज कमी होण्याची शक्यता वाढते. EMI वाढवण्याचे फायदे काय आहेत तर पहिली गोष्ट, कर्जाचा कालावधी कमी होतो. EMI मध्ये थोडी वाढ केल्यास कर्ज लवकर संपते. दुसरी गोष्ट, व्याजात मोठी बचत. कालावधी कमी झाल्यामुळे लाखो रुपयांचे व्याज वाचू शकते. तिसरी गोष्ट, आर्थिक स्वातंत्र्य लवकर मिळते. होम लोन संपल्यानंतर त्याच रकमेत SIP, निवृत्ती नियोजन किंवा इतर गुंतवणूक करता येते. चौथी गोष्ट, मानसिक ताण कमी होतो. दीर्घकाळ कर्जाचा भार वाहण्याऐवजी लवकर कर्जमुक्त होता येते. पार्ट पेमेंट करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. वर्षातून एकदा बोनस किंवा अतिरिक्त उत्पन्न मिळाल्यास पार्ट पेमेंट करण्याचा विचार करा. पार्ट पेमेंट केल्यानंतर बँकेला कर्जाचा कालावधी कमी करण्याची विनंती करा. केवळ EMI कमी करून घेण्यापेक्षा हा पर्याय अनेकदा अधिक फायदेशीर ठरतो. काही बँका किंवा कर्ज प्रकारांमध्ये अटी लागू असू शकतात, त्यामुळे पार्ट पेमेंट करण्यापूर्वी बँकेकडून नियम समजून घ्या. फ्लोटिंग व्याजदराच्या बहुतांश रिटेल होम लोन मध्ये पार्ट पेमेंटवर प्री पेमेंट शुल्क नसते. मात्र तुमच्या कर्जाच्या अटी तपासणे आवश्यक आहे. दरवर्षी होम लोनचे हेल्थ चेकअप करा. जसे आरोग्य तपासणी महत्वाची असते तसेच होम लोनचीही वार्षिक तपासणी करा. व्याजदर कमी झाला आहे का? दुसरी बँक कमी दर देत आहे का? बॅलन्स ट्रान्सफर फायदेशीर ठरेल का? EMI वाढवणे शक्य आहे का? पार्ट पेमेंट करता येईल का? या प्रश्नांची उत्तरे दरवर्षी शोधल्यास मोठी बचत होऊ शकते.